महत्त्वाची बातमी, गेस्ट हाऊसच्या इमारतीचा काही भाग कोसळलाय। मुंबई सेंट्रल परिसरातील ही घटना आहे। फायर ब्रिगेडच्या जवानांनी 15 जणांचा रेस्क्यू केला आहे। गेस्ट हाऊसच्या इमारतीचा काही भाग कोसळल्याची माहिती समोर येते। मुंबई सेंट्रल परिसरातील ही घटना, फायर ब्रिगेडच्या जवानांनी या ठिकाणी 15 जणांचा रेस्क्यू केलेला आहे। मुंबई सेंट्रल परिसरात सेंट्रल लाईन गेस्ट हाऊसच्या इमारतीमधील काही भाग कोसळला, यामध्ये 15 जण अडकले होते। मात्र फायर ब्रिगेडच्या जवानांनी या 15 जणांचा रेस्क्यू केलाय। सध्या यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र काहींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्यात। भाग्यश्री, काय अधिकची माहिती? नक्कीच सेंट्रल लाईन गेस्ट हाऊसच्या इमारतीमधील काही भाग कोसळला आणि त्यामध्ये काही 15 जण जवळपास अडकले होते। फायर ब्रिगेडच्या जवानांनी रेस्क्यू केलं या 15 जणांना, मात्र ते करताना त्यांना प्रचंड शर्थीचे प्रयत्न करावे लागले। सध्या यामध्ये कोणतीही जीवितहानी नसली तरी जे जखमी आहेत त्यांना सध्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। आणि हा जो सेंट्रल लाईन गेस्ट हाऊस जो आहे त्या याआधी देखील आपण जर बघितलं असेल तर अनेक जे स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते, त्यामध्ये देखील त्याचा रिपोर्ट जो होता तो धोकादायक मध्ये होता थोडासा, आणि त्याची डागडुजी देखील करण्यात आलेली होती। मात्र तरी देखील सेंट्रल लाईन गेस्ट हाऊस भाग कोसळल्याने अत्यंत चिंता व्यक्त केली जाते। त्याचं कारण, जर गव्हर्नमेंटच्या इमारतींमध्ये जर अशा पद्धतीने ढिसाळ कारभार होत असेल तर नेमकं सुरक्षित कोण आहे असा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला पाहायला मिळतोय। नीलम जी, धन्यवाद भाग्यश्री, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।